संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज आळंदी या ठिकाणी होत आहे। या सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत। खरं तर सर्व वारकरी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या इच्छेनुसार दान ते दानपेटी टाकत असतात आणि हे दान टाकतानाच काही संदेशही ते माऊलीला देण्याचा प्रयत्न करत असतात। आपण या ठिकाणी पाहू शकताय संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दानपेटी टाकलेल्या दानाचं या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोजदाद चालू आहे। त्याचबरोबर या दानामध्ये आपण पाहू शकताय काही चिठ्ठ्यासुद्धा भाविकांनी या ठिकाणी टाकलेल्या आहेत। काका काय सांगाल, ह्या दानामध्ये काही चिठ्ठ्या निघत आहेत, भाविकांनी टाकल्यात, नक्की काय संदेश आहे या चिठ्ठ्यांमध्ये? जय हरी, रामकृष्ण हरी। एका चिठ्ठीमध्ये की माऊली माझ्या आई वडिलांना लवकर आजारातून बरं करावं अशी भावना व्यक्त केलेली असते। अजून काय काय प्रकारचे संदेश येतात? काही वेगळे संदेश ज्यात तुम्ही नेहमी बोलतात करता, तुम्हाला नेहमी चिठ्ठ्या मिळतात, काय नक्की असे वेगवेगळे संदेश येतात चिठ्ठ्यांमध्ये? गेल्या 15 दिवसापूर्वी एक चिठ्ठी अशी होती की एक मुलगी ग्रॅज्युएट झाली होती, तिचं आणि एका मुलाचं प्रेम होतं, परंतु तिच्या घरच्या लोकांचं त्या विवाहाला किंवा लग्नाला विरोध होता। ते विरोध असल्यामुळे ते म्हणले, त्या मुलगी दर्शनाला आली आणि तिने चिठ्ठी टाकली की ज्ञानेश्वर माऊली माझं म्हणणं लवकरात लवकर पूर्ण करा, म्हणजे आम्ही दोघं लग्न करून विवाहबद्ध होऊ। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आलेले आहेत आणि हे भाविक काही दानपेटी टाकतात आणि दानपेटी दानाबरोबरच आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या अगदी चिठ्ठीच्या स्वरूपात लिहून माऊलीच्या चरणी अर्पण करत आहेत। भाविकांना खरं तर अशी देवाकडनं अपेक्षा आहे की त्यांनी जो संदेश चिठ्ठीच्या माध्यमातून देवाच्या दानपेटीत टाकला आहे तो त्यांचा संदेश, त्यांचं म्हणणं देव ऐकेन व माऊली त्यांचं म्हणणं, त्यांच्या मागण्या पूर्ण करतील, अशा भावनेमुळंच हे भाविक दानपेटीमध्ये चिठ्ठ्या टाकताना पाहायला मिळत आहेत। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, आळंदी।